मला रात्रीच माहित झालं एक दिवस प्रचाराला बी वाढवला संध्याकाळी जावा विचारू समोर बसतो काय त्यांना काही दिवसांचा अवधी राहिला प्रचार संपायला, हे का झालं असावं तुम्हाला वाटतं? आम्हाला पहिलं कळवलंय की तुमचं बटन 1 नंबरला आलेलं आहे आणि नंतर म्हणलं आज बोलवून बोलतात की बाबा हे 2 नंबरला. आणि कारण काय झालंय सत्ताधारीच्या दबावामुळं हे लोक जे तर घाबरलेत, सत्ताधारी लोक घाबरलेत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला असं घाबरलेत की फक्त आता नगराध्यक्ष बटनामुळेच पूर्ण चेंज करत आलाय त्यांना. आणि चेंज केलं तर असं केलं क नुसार जर घेतलं तर के नुसार घेतलं तर कुरेशी परवीनच यायला पाहिजे. तरी पण त्यांनी काय केलेत नेहा काकडे लिहिलंय, हे चुकीचं आहे आणि ह्याच्यासाठी आम्ही न्यायात मागणार आहोत. आज चिन्ह वाटप आज चिन्हाच्या बाबतीमध्ये उमेदवारांना बोलवतं, का बोलवण्यात आलं होतं, काय घडलंय नेमकं, तुमची भूमिका पुढची काय असणार आहे? राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आमचे उमेदवार नगराध्यक्षाचे परवीन खलील कुरेशी यांना जे 1 नंबर मशीनवर 1 नंबर हे दिलं होतं, अप्रूव्ह केलं होतं. आज अचानक आम्हाला बोलवण्यात आलं आणि ते चिन्ह 2 नंबरला करण्यात आलं. गेल्या आठवडाभर आम्ही हे चिन्ह 1 नंबरला असल्यामुळं आम्ही पॉम्पलेट असू द्या, बॅनर्स असू द्या किंवा डेमो मशीन जे आहेत आपण मतदान कसं करायचं ह्याच्यावर सुद्धा आम्ही तेच हे करत होतो. अचानक अशी काय प्रोसिजर त्यांनी आणली नवीन की एकदमच आमचं 2 नंबरला आलं. त्याच्याबद्दल आम्ही आता ऑफिसरला भेटलो, त्यांच्याकडनं लेखी घ्यायला लागलो आणि लेखी घेतल्यानंतर आम्ही नक्कीच कोर्टात जाणार आहे आणि ही प्रक्रिया या प्रक्रियेला स्थगिती द्यावी. कारण इतका घोळ आहे आणि कशामुळं कुणाचा हेतू ह्याच्यात अडलाय हे आम्हाला समजत नाही की अचानक उद्या खरं तर 30 उद्या प्रचार बंद होणार होता. आज हे सकाळी बोलवतात आम्हाला आणि डायरेक्टली म्हणतात की तुमचं चिन्ह 1 नंबरवरून 2 नंबरवर आलं. तर हे अतिशय लोकशाहीला घातक आहे. आपण बघतो इतक्या वर्ष प्रोसिजर इतक्या बदल कधीच होत नसतो, परंतु 1 दिवस प्रचाराला राहिलाय आणि हे सकाळी येऊन सांगतायत की आमचं 1 नंबरवरून 2 नंबरवर आलंय. तर आम्ही आता लिखित मागवलेलं आहे आणि आम्ही नक्कीच कोर्टात न्याय मागणार आहे, उच्च न्यायालयात न्याय मागणार आहे.